तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तिळाची खमंग चव, गुळाची गोडी हीच तर खरी सणाची गोडी. चला तर बनवूयात आज संक्रांती स्पेशल तिळाची वडी कशी बनवायची. अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट होणारी परफेक्ट पाक घेऊन कशी बनते हे मी आज दाखवणार आहे. यासाठी आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचा गूळ घेऊ शकता, चिक्की गूळ किंवा साधा गूळ घेतला तरी सुद्धा चालेल. सगळ्यात पहिल्यांदा तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ मंदाचेवरती भाजायचे एकसारखा रंग आल्यानंतर आणि तीळ तडतडायला लागल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये तूप घालायचं आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये किसलेला गूळ आपण इथं घालून घ्यायचा आहे. या इथं मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे, तुम्ही साधा गूळ वापरला तरी सुद्धा चालेल. आता हा गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटं शिजल्यानंतर त्याच्यावर ते बुडबुडे यायला लागतात. आता हा पाक चेक करून घ्यायचा की तयार झालेला आहे की नाही. आता या पद्धतीनं पाण्यात टाकून बघायचं. इथं गूळ हा खेचला जातोय म्हणजे अजूनही आपल्या वडीसाठीचा पाक तयार झालेला नाहीये. अजून 2 ते 3 मिनिटं असं शिजवून घ्यायचं. छान बुडबुडे आल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं. या इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आणि याची गोळी बनत आहे. हा तोडल्यानंतर सहज तुटत आहे म्हणजेच पाक रेडी आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि भाजलेले तीळ याच्यामध्ये घालून घ्यायचे. तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटवरती किंवा एखाद्या ताटामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती घालून घ्यायचं आहे. ही प्रोसेस पटकन करायची आहे, नाहीतर याचा घट्ट गोळा होऊ शकतो. आता स्पॅच्युलाने मी हे पसरवून घेणार आहे. एका वाटीला तूप लावून किंवा तुम्ही लाटण्याला तूप लावून सुद्धा हे लाटू शकता. अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. खूप वेळ थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण, नाहीतर वड्या पडणार नाहीत. 1-10 मिनिटानंतर वड्या छान तयार होतात, मस्तपैकी तुटतातही. अगदी बाहेर मिळतात तशाच वड्या घरच्या घरी तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये बनवू शकता. या संक्रांतीला नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.